तीनदा निवडून आलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचारी काम करीत आहेत। 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी क्रमांक 1 ते 409 मध्ये एकूण मतदार 4,68,252 पैकी 24,426 दुबार मतदार आहेत। ही नावे निवडणूक आयोगाने वगळली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागणार आहे। तीनदा निवडून आलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या दबावाखाली निवडणूक कर्मचारी काम करीत आहेत। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधना व्यक्त केले। पुढील काही दिवसांमध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हा याच्या वतीने 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक पूर्व सर्वे केले असता त्या दरम्यान मतदार यादीमधील अनेक चुका आढळून आल्या आहेत। आम्ही केलेल्या सर्वेनुसार या मतदारसंघामध्ये असलेल्या यादी क्रमांक 1 ते 392 बूथ एकूण मतदार 4,43,331 मध्ये जवळजवळ 31,234 दुबार मतदारांची नावे आम्हाला आढळून आली असल्याबाबत त्या नावांवर आम्हाला हरकत असून ती दुबार नावे तात्काळ वगळण्यात यावीत अशा आशयाचे पत्र आम्ही दिनांक 18 जुलै 2024 मतदार नोंदणी अधिकारी 149 मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ यांना दिले। 149 मुंब्रा कळवा विधानसभेच्या याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दुबार नावं आहेत। लोकसभेच्या निवडणुकीनंतर 31,246 दुबार नावं 392 याद्यांमध्ये आहेत। अशा प्रकारचं पत्र आम्ही 18 जुलैला दिलं होतं। त्यांना विनंती केली होती की 6 ऑगस्ट 2024 ला जी प्रारूप यादी येणार आहे त्याच्यामध्ये ही नावं वगळलेली पाहिजेत। दुर्दैवाने तसं झालं नाही। प्रारूप यादी आल्यानंतर 15 दिवस हरकती घेण्यासाठी असतात। आम्ही 9 ऑगस्टलाच हरकती घेऊन 30,812 नावं जी दुबार आली होती ती वगळण्यात यावी अशा प्रकारची विनंती केली होती। आज देखील 30 ऑगस्ट 2024 ला जी अंतिम यादी आली त्याच्यामध्ये 24,426 नावं दुबार आहेत। याच्या पुढे जाऊन धक्कादायक प्रकार असा आहे की यादी क्रमांक 377 ते 409 या याद्यांमध्ये 144 कल्याण ग्रामीण मधले मतदार हे या याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की आपण याच्यावर त्वरित कारवाई केली नाही तर उच्च न्यायालयामध्ये याबद्दल आम्हाला जावं लागेल। त्यांनी लगेच कायम ते स्टेटमेंट देतात आणि नंतर गायब होऊन जातात। त्यांनी कधीच उच्च न्यायालयामध्ये जायला पाहिजे होतं। त्यांची निवडणूक झाल्या त्यांनी उच्च न्यायालयामध्ये जायला पाहिजे होतं।